हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हलवाई स्टाईल मस्त मौसूद असा रव्याचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। एकदम अचूक प्रमाणासहित परफेक्ट शिरा आपण करणार आहोत। गणपतीला प्रसाद म्हणून सुद्धा हा शिरा तुम्ही ठेवू शकता। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण घेतलेला आहे अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी साखर, केसरचं पाणी आणि अर्धी वाटी साजूक तूप, तसेच 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा वेलची पावडर, 7 ते 8 मनुके, काजू बदामाचे काप आणि 1.5 वाटी पाणी। सर्वात आधी आपण गॅसवर पॅन ठेवून हे साजूक तूप टाकून घेऊया। तूप चांगलं गरम झालं की हा रवा आपल्याला त्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। शिरा करताना आपल्याला फक्त बारीकच रवा वापरायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही एकदा तो मिक्सरला फिरवून वापरू शकता। मध्यम आचेवर एकसारखं ढवळत छान असा हा रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे। उपम्याचा रवा हा थोडा कमी भाजला तरी चालतो, पण प्रसादाचा जो शिरा असतो त्याचा रवा हा खरपूसच भाजायचा। आता त्यात बेसन पीठही टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे। हलवाई लोक शिरा करताना हमखास बेसन पीठ वापरतात आणि आज आपण हलवाई स्टाईल शिरा इथे करतोय। बेसन पीठ टाकल्यामुळे या शिऱ्याला टेक्स्चरही छान येतो आणि मस्त खमंग असा सुगंध इथे सुटलेला आहे। रव्याचा रंग सुद्धा आता बदलत चालला आहे। त्यात हे ड्रायफ्रूट सुद्धा आपण या रव्यासोबत 1 ते 2 मिनिटे परतून घेणार आहोत। मस्त परफेक्ट असा हा रवा इथे भाजला गेला आहे। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा रंग त्याला आला आहे। सेम असा बदामी रंग येईल असाच रवा आपल्याला भाजायचा आहे। आता त्यात हे पूर्ण पाणी आपल्याला सोबतच टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपण अर्धी वाटी रवा घेतला होता, त्याच्यात 3 पट आपण पाणी घेतलं, म्हणजेच अर्धी वाटी रव्यासाठी 1.5 कप पाणी हे एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे। आता हे केसरचं पाणी टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। केसरचं पाणी हे टोटली ऑप्शनल आहे, त्याऐवजी येलो फूड कलर सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता। शिऱ्याचं पाणी आता हळूहळू सोक होत चाललं आहे। त्यावर 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत। साईडने आता याला तूपही सुटायला लागलं आहे, याचं पाणीही आता आटलं गेलं आहे। केसरमुळे याला मस्त सुरेख असा रंग आला आहे। आता त्यात ही साखर टाकून पुन्हा हा शिरा आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे। बघताच क्षणी इथे कळत असेल किती मौसूद असा टेक्स्चर त्याला आला आहे। फक्त 8 ते 10 मिनिटातच झटपट असा हा शिरा तयार होतो। त्यात आता वेलची पावडर आणि मनुके टाकून 1 ते 2 सेकंदासाठी ते आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे। हा शिरा आता पूर्णपणे तयार झाला आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊयात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा। लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा।